विशालने जी मशाल पेटवली ते सगळं धग लागून गेली. काय पहिल्यापासून विशाल भाऊ आमचा हा जरी बोलला म्हणजे आधी मशाल आहे तरी थोडा जरा मावळाच आहे. आणि काय ना पब्लिक उडत जायला की समजायचं आपण भजन थोडा जरा टर्न घ्यायचं. या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. स्वतःच्या धुंग्यात 3 गैर तर मला कशाला बोलवलं इथे. आणि आमचं पब्लिक मला वाटते काम जास्त आहेत कारण एवढं लवकर पब्लिक जात नाही. आंबे आणि आंब्याची कामं जबाबदारीची कामं आहेत त्यामुळे लोकांनी विचार केला या दोघांना बोलवायचं गजरापर्यंत ह्यांची भजन होती नंतर आपला हळूहळू वाटेल लागायचं. काय हौसे नवसे गौसे आणि भजन रसिक तुम्ही आतापर्यंत बुवानी सांगितल्याप्रमाणे देवगड म्हणजे खरोखर आज भजनी सम्राटांची मांदियाळी निदान पंचपदीपर्यंत जरा व्हायला पाहिजे. बुवानी अभ्यास करत होते की नेमकं लोकांना काय पाहिजे. बुवा बतावणी पण करत होते पण लोकांना आज वेळेअभावी लोक निघून गेले असतील हरकत नाहीये. आज प्रभू रामचंद्रांचं एवढं सुंदर सत्यनारायणाचं मंदिर बनवलेलं आहे. अयोध्येचं श्रीराम मंदिर अहो त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला परंतु या कलियुगामध्ये 5 शतके म्हणजे 500 वर्ष वनवास भोगल्याच्या नंतर आज आपल्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालेलं आहे. भव्य दिव्य मंदिर आहे. कारण कुठलीही गोष्ट अशी केली की तिची माती होते मंडळी परंतु नामस्मरण असं आहे की तुम्ही आयुष्यभर किती करा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बुवाने सांगितलं जे इथे आहे ते सगळे निर्व्यसनी आहेत आणि जे बाहेर गेले त्यांचा काय मी सांगू शकत नाही. ते जाऊन झोपले ते विचार तुझी मशाल बघून ती झोपले जाऊन. तशी काय आज बुवानं सुरुवात दिली बोलू चला बुवा सुरुवात करतील. मी आपला हळूहळू पेट पण गजराबंद जरा वाट बघत होतो असो पण तुम्ही एकदम सगळे नाराज पण जाम दिसताय. काहीतरी थोडं बुवाकडून फरमाईश पण करायच्या ना. बुवाला चिठ्ठ्यावरच द्यायच्या तशा तुम्हाला काय फरमाईश असतील तर मला काय म्हणजे इथे आहे ते गजरापर्यंत अभंग गवळणीपर्यंत तरी थांबा म्हणजे आम्हाला एवढ्या लांब कणकवलीवरून ही बाउंड्री 75 किलोमीटरची बाउंड्री. आणि खरोखर आज सूर ताल लय ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. नुसती तमाशा प्रधान भजन झाली पेटव खंदव शेलाव म्हणजे भजन नाहीये तर आपल्या माझ्या भजन रसिकाकडे हे सुद्धा पेशन्स पाहिजे. मी त्याला किती बोललो रात्रभर बोले जसा बुवा असेल त्या पद्धतीने बोलण्याची आपल्याला कुवत आहे पण बुवानी जर सुरुवात नाही केली तर मी बडे बडे त्याला किती दिवसू. आणि लोकांना आता जी बिचारी मेन सगळी लोक होती गेली बुवानी सांगितलं आमच्या महिलांना सिरियल बघायला आवडतं त्यांचा भजन हा विषय नाही. मग त्या महिलांना किती पर्यंत पडला हा भजन ज्या बिचाऱ्या होत्या तर आम्हाला भजन नाही आवडत आम्ही आपलं चाललो ते एक वाटेला लागल्या. महिलांचं ते म्हणाले महिलांशिवाय शोभा नाही. खरं आहे बुवा महिला पाहिजेच जिथे जिथे कारण कोणी आपली बहीण असते कोणी आपली आई असते कोणी आपली पत्नी असते कोणी आपली मुलगी असते. त्या स्त्री आणि पुरुष हे भगवंताने दिलेलं समीकरण आहे ते जुळलं पाहिजे. जे काही करतो आम्ही आमच्या घरातल्या महिलांसाठीच करतो ना. आज बघा बाजारामध्ये महिलांच्या जाहिराती टीव्हीवरती बघता तुम्ही फेअर अँड लवलीची ऍड कोणी करावी महिलांनी करावी. विको टर्मरिकची ऍड कोणी करावी लक्स साबूनची ऍड कोणी करावी महिलांनी करावी. आणि आपल्या जेंट्सच्या रेशमध्ये ऍड कुठली इजगाड टाका बिजली भगाव विको टाका काय रात्री धोती चूर्ण घ्या सकाळी पोट टाका ही अशी आपल्या पाठीची जाहिरात आहे. पण आमच्या घरातली महिला ही घरातली वैभव आहे घरातलं मांगल्य आहे ते टिकवण्यासाठी आम्ही
रातोरात कष्ट करतो, दिवसेंदिवस कष्ट करतो. त्याला कारण आमच्या महिलांची सौंदर्य आणि तिची जी काय पात्रता आहे आमच्या घरामध्ये तिची श्रेष्ठता ती वाढत राहू या कारणास्तव. बाकी राहिला बुवा काय जास्त काय मला काय तसे बोलले नाही. संतोष काय म्हणतोस, संतोषच्या नाडी सगळ्या माझ्या हातामध्ये. किती काय हल्लं तरी आता काही लोक उठून गेले, आता काय करणार. एक गजर तुझ्यासमोर सादर करतोय. प्रभू रामचंद्राचं मंदिर झाले मंडळी. अहो आपल्या भूतोन भविष्यात असा कोणी विचार केला नव्हता. मोगलांच्या साम्राज्यामध्ये आपलं प्रभू रामचंद्राचं मंदिर गेलं 4 पत्रामध्ये. माझा श्रीराम एवढी 500 वर्ष 4 पत्रामध्ये होता. पण आज जगामध्ये 7 अजूबे आहेत आणि 8वं अजूबा असेल तर माझ्या प्रभू रामचंद्राचं अयोध्येतलं मंदिर. जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा आणि त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. अहो मर्यादा पुरुषोत्तम एका रामाचा आदर्श घरात प्रत्येकाने घेतला की घरातली भावकी, गावकी, बहीण, भाऊ सगळ्यांचं नातं घट्ट होईल. बघा एक उत्कृष्ट पती कसा असावा प्रभू रामचंद्रांसारखा, उत्कृष्ट भाऊ कसा असावा प्रभू रामचंद्रांसारखा, उत्कृष्ट पती आपला पिता कसा असावा प्रभू रामचंद्रांसारखा, उत्कृष्ट पुत्र कसा असावा प्रभू रामचंद्रांसारखा आणि उत्कृष्ट राजा कसा असावा एक प्रभू रामचंद्रांसारखा आणि उत्कृष्ट शत्रू कसा असावा तर माझ्या प्रभू रामचंद्रांसारखा सर्व गुणांनी सामावलेला, सर्व गुणांनी रंगलेला असा माझा प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य हे मस्तपैकी मखर बनवले आणि ते मंदिर अयोध्येमध्ये झाले. एक गजर तुमच्यासमोर सादर करत आहे का. बाकी प्युअर व्हेजिटेरियन कशी बोलल्याप्रमाणे म्हणजे कळण ऐकत काय मी असं सध्याचे कार्यक्रम आहेत गोवाला आणि मला पण कार्यक्रम असले इतर लोकांकडे त्यांना बोलून जमणार नाही. इतर पावर पण बारी करायला पाहिजे. तसं काय बोलला मला अजिबात नाहीये. पण मी त्याला बोलेन आता किती बोललो ते त्याला राग अजिबात येणार नाही. किती बोललो ना, कितीही बोलला तो मला बोलला, मी त्याला बोललो, किती बोलून राग अजिबात येणार नाही. का सांगा नेलोच्या माणसाला राग आहे. दाढी बिडी बोलच्या पिकच चाललेली आमची पण पिकलेली आहे. कसं डांबरीकरण केलेलं आहे. गजर सादर करत आहे का. भारत देशा प्रणाम शतशः, भारत देशा प्रणाम शतशः. 5 शतके निघून गेली, 5 शतके निघून गेली. आज अयोध्या पुरी सजली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली. भारत देशा प्रणाम शतशः, भारत देशा प्रणाम शतशः. 5 शतके निघून गेली, 5 शतके निघून गेली. आज अयोध्या पुरी सजली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली. हात म्हणायला पाहिजे. पेटीवर उजवा काय म्हणून बुवा डावा हात घ्या. हस्तांतरण कसं असायला पाहिजे ही एनर्जी आहे. अरे भारत देशा प्रणाम शतशः, जय श्रीराम. भारत देशा प्रणाम शतशः. 5 शतके निघून गेली, 5 शतके निघून गेली. आज अयोध्या पुरी सजली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली, आज अयोध्या पुरी सजली. प्रभू रामाची स्वारी आली. सन्माननीय अशोक विष्णू भडक यांच्यावर थोडा संतोष यांच्यासाठी 201 रुपयाचा अनुभव पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशीच बरकत दिले बाबा सगळ्यांना. ही लक्ष्मी आहे आणि हा बुवाचा टॉनिक आहे. एकदा बुवाला टॉनिक यायला लागला की समोरच्या बुवाचा काय खायला नाही. टॉनिक ग्लुकोज डी यायला पाहिजे, थोडा ग्लुकोज डी यायला पाहिजे. तबल्यात आवाज वाढवा जरा. तबला बिचारा तो नाराजच आहे. मला तुम्हाला गौरव वाढवा थोडा तबला वाढवा पहिला. शाबास.
हिंदू धर्माची वेद रोविली तेव्हा, हिंदू धर्माची वेद रोविली त्रैतायुगामध्ये रामानं, त्रैतायुगामध्ये रामानं, त्रैतायुगामध्ये रामानं घोडी उभारून विजय पताका फडकविली त्या देवानं, फडकविली त्या देवानं, फडकविली त्या देवानं. त्रैतायुगामध्ये प्रभू रामचंद्रानं हिंदू धर्माची वेळ रोवली. आपल्या मराठमोळा महिन्यामध्ये कुठला चैत्राचा पाडवा पहिला सण प्रभू रामचंद्रांची एंट्री झाली अयोध्यामध्ये. 14 वर्षाचा वनवास भोगून आल्याच्या नंतर दारोदारी गुढी तोरणं उभारली गेली, घराघरामध्ये दिवाळी साजरी गेली आणि ती मुहूर्त वेळ हिंदू धर्माची त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राने रोवली. आणि त्या प्रभू रामचंद्रांच्या शिकवणीतून आज तागायत माझ्या प्रभू रामचंद्रांच्या प्रती असलेली भक्ती आज बघा अख्ख्या देशभरामध्ये दिवाळी साजरी झाली. कोणी सांगितलं 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं आणि घराघरामध्ये दिवाळी दीप उजळले. म्हणून आयुष्यामध्ये पैसा अडकायला मी किती कमवलं ते महत्त्वाचं नाही. अहो 150 वर्ष जगणार होता मायकल जॅक्सन, किती 150 वर्ष, पण साध्या 50 वर्षामध्ये तो वरती गेला. त्याला कारण अरबोपती खरबोपती होता, किती पैसा, 12 डॉक्टरांचा ताफा सोबत, पण जगू शकला नाही कारण त्याच्या प्रारब्धामध्ये जो वय 50 वर्ष होतो. सोन्याची लंका रावणाची, पण लंका राहिली नाही. 100 वर्ष 100 पुत्रांचा बाप धृतराष्ट्र जंगलामध्ये कुत्र्यासारखा मेला, बरोबर की नाही. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र जंगलामध्ये कुत्र्यासारखा मेला, पण साधं बसायला गोंदपाट नव्हतं. त्या तुकोबा राहायला नेण्यासाठी परमेश्वरानं विमान पाठवलं. ही हरिनामाची ताकद आहे. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण आज तुम्ही एवढे शांत चित्ताने ते भजन श्रवण करताय, हे पुण्य कुणाला आहे? तुम्हाला आणि तुमच्यामुळे आम्हाला किंमत आहे, कारण तुम्ही श्रवण करताय. कलियुगामध्ये भगवानी सांगितलं द्रुत गेलं, त्रेत गेलं, द्वापार गेलं आणि कलियुगामध्ये देवाची भक्ती करायची असेल तर सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे श्रवण भक्ती. किती सोपी भक्ती करून दिलेली आहे. आपल्याला हजारो वर्ष तपश्चर्या करायची गरज नाही, जप तप योग साधना करायची गरज नाही, फक्त श्रवण करा उत्तम, तुमच्या आयुष्यात साधना करू म्हणून सांगितलंय का. युगे ही सरली परी घडली, युगे ही सरली परी घडली, राम भक्ती हृदयी राहिली, राम भक्ती हृदयी राहिली. शहरामध्ये होणं गरजेचं आहे. आज प्रत्येक धर्म आपला वाढवण्यासाठी प्रत्येक पंथाचे लोक आपले पराकाष्ठा करतात, पण आम्ही आमच्या हिंदू धर्माची कुठेतरी काय करतो, हेळसांड करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन लगेच करतो. गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली की आम्ही डीजे, सनईचा सूर जसा वाऱ्याने
संस्कार पाहिजे. आज आपल्या आई वडिलांनी फार कष्ट करून मुलांना शिकवलं, वाढवलं, आज मुलं आपली शिकतायत. आमचा बुवा पण शाळेमध्ये शिकायचा. शाळेमध्ये शिकता हिंदीचा तास चालू होता. आणि बाई बुवा त्या बुवाला विचारलं, तेव्हा बुवा नव्हता, विचार खिडकीच्या बाहेर बघायचा. तेव्हा हिंदीची बाई बोलली, ए विशाल, बाहर क्या देख रहा है, बाहर क्या देखता है? बुवा काय बोलते, विशाल, नहीं टीचर, वो बाहर मुर्गी अंडा दे रहे थे, वो मैं देख रहा है. क्या बोल रहा है? बाहर जो मुर्गी अंडा दे रही है ना, वो मैं देख रहा है. काय भाषा बघा देवाची. आता तो सुधरला मग त्या टीचर म्हणाले, अरे मुर्गी अंडा देते उसमें इतना कुछ नवल क्या है? क्या मुर्गी अंडा दे रहे उससे नवल क्या है? हा पटकन बोला, अरे नवल माने आप देके देखो. मुर्गी देतो कोण देगी? म्हणजे काय बोलतोय, तुम्ही देऊन बघा. मराठीमध्ये हिंदी बिंदीनं पावरफुल आहे. दुसऱ्या दिवशी आला, सुट्टी मारलेली, बाई विचारतात, क्या विचार कल आपने क्या किया? विचार बोलते, भाई कल मैं पोहा. क्या? कल मैं पोहा. अरे पोहा, अरे वाह वाह, अच्छा है, मेरे को भी कभी कभी लाना. नहीं भाई वैसा है पोहा नहीं, भाई पानी में पोहा. क्या क्या? भाई पानी में शीरा, पानी में शीरा, बाटले में पोहा. इतना पोहा उसको कुछ उपमा नहीं. म्हणजे पोहा शीरा आणि उपमा. भल्यामध्ये हिंदी इंग्लिश बिघडले. आज काय झाला, थोडं जरा म्हणते पब्लिक केले थोडं मला माहिती काय असो. पण देव धर्म देश वाचला पाहिजे मंडळी. या आपल्या भारत देशामध्ये देव देवतांचा जन्म झालेला आहे. अहो द्वारकेचा राणा, पंढरीचा राणा, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र, या देव देवतांचे प्रत्येक जन्मस्थान या भारत देशामध्ये आहे. मग तो आपला भारत देश वाचला पाहिजे. आता गावागावामध्ये राजकारणाचे वारे चालू आहे. आपण राजकारणाबद्दल बोलायचं नाही, करायचं नाही. आपल्या गावचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण एकच आपल्याला हरिनामाची पताका खात्यावर घ्यायची. कारण राजकारणावर जायचंय, मतदान करायचंय. आपल्याला लोकशाहीचा अधिकार आहे, गुप्त मतदान करायचंय, कोणाला सांगून नाही करायचंय. आपल्या गावचा विकास सर्वांगीण, आपल्या तालुक्याचा विकास, आपल्या राज्याचा विकास, आपल्या देशाचा विकास सर्वांगीण करेल अशा लोकांना आपण मतदान करायचंय. पण राजकारणामुळे गावागावामध्ये भानगडी करू नका. कारण आज आपण छोटे मोठे कार्यकर्ते आहोत. मोठे लोक भांडतात आणि एकत्र येतात, पण गावागावामध्ये वाद झाले अनेक उदाहरणं बघितली आम्ही. म्हणून कुठेतरी ठेवलं पाहिजे, थांबलं पाहिजे. आपला सत्यनारायण घाला, देवाचा उत्सव करा, सगळ्यांनी एकत्र या. आपला धर्म कसा वाढेल, आपला देव देश कसा वाचेल, आपल्या मुलांना चांगली संस्कृती कशी लावेल याचा विचार करूया का. देव धर्म आणि देश वाचवाई, धर्म वाढवा, एक धर्म प्रभुरामाच्या चारित्र्याची गाथा तुम्ही आठवा. हरिभजन राम जन्मभूमीची, हरिभजन राम जन्मभूमीची, महती शिकवणात घाई, महती शिकवणात घाई. आज आयोध्या पुरी सजली, आज आयोध्या पुरी सजली, रघुरामाची वारी आली. आज आयोध्या पुरी सजली, रघुरामाची वारी आली. आज आयोध्या पुरी सजली, रघुरामाची वारी आली. आज अयोध्या पुरी सजली, रघुरामाची वारी आली. भारत देशा प्रणाम शतका, जय श्रीराम. भारत देशा प्रणाम शतका, आज शतके निघून गेली, आज शतके निघून गेली. आज अयोध्या पुरी सजली, आज अयोध्या पुरी सजली, रघुरामाची वारी आली. 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 वाह. बुवानी अतिशय सुंदर गजर त्या पालखी देवीवरून घेतलेला आहे.
गावाचं नाव कळंबे की पुरण? पुरण कळंबे ना, म्हणजे मुक्काम कळंबे आणि पोस्ट पुरण, बरोबर ना? माझी पुरण कळंबे कळंबे काय ना पुरण काय मुक्काम पोस्ट कळंबे कळंबे ना, हा बरोबर. कारण मी मगाशी बोलतो असं आवाज लिहिलेला आहे, फक्त मला गावाचं नाव तेवढं बोलून कळंबे की पुरण? बरोबर कळंबेवाडी ना. नवलाखाचं बांधिल देवळ फुलांनी सजविलं, नवलाखाचं बांधिल फुलांनी सजविलं, झाली रोषणाई ज्ञानाची, झाली रोषणाई ज्ञानाची. शान वाढवी मान वाढवी काळकाई आशीर्वाद आणि तिच्या आशीर्वादाने हे गाव कसं सुजलाम सुफलाम होत चाललेलं आहे. येणार आयुष्य तुम्हाला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ अशी त्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो आहे का. Thank you.
101 रुपयाचा अनमोल पारितोषिकाला धन्यवाद. वनश्री कुणाल मुळम यांच्याकडून या लेखनासाठी 101 रुपयाचा अनमोल पारितोषिकाला धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकारतो. जय जय अंबे अंबे अंबे